नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण शब्दसंग्रह पार्ट 2 या ठिकाणी पार्ट 4 किती पार्ट 4 या ठिकाणी पाहत आहोत। आपण 1 2 3 4 1 2 3 या ठिकाणी ऑलरेडी चॅनलला टाकलेलंच आहे। ज्यांनी व्हिडिओ पहिले पाहिलेले असेल ते सुद्धा व्हिडिओ त्यांनी पाहून घ्या या ठिकाणी बघा। तर येणाऱ्या आगामी टीईटी भरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला फसवणारे शब्दसंग्रह या ठिकाणी काय करतात, बऱ्याच वेळा या ठिकाणी शब्दसंग्रह असे टाकतात की ते ठिकाणी विद्यार्थ्यांनी अडकून पडावे आणि ते विद्यार्थ्यांनी फसावे, त्यांचे ते शब्दसंग्रह चुकावेत अशा प्रकारे शब्द या ठिकाणी टाकलेले असतात। त्याच्यात दिसायला शब्द किती एकसारखेच असतात पण कधी अर्थ त्यांचे वेगवेगळे असतात, लक्षात घ्या। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमचे पैकीचे पैकी मार्क यावेळेस काय येतात, टोटली 8 मार्काला तुमचे शब्दसंग्रह असतात। त्या ठिकाणी जे काही फसवणारे शब्द आहेत त्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। या ठिकाणी पुढे पाहू आपण शब्दसंग्रह। या ठिकाणी काही समान वाटणारे पण काय असतात ते बघा। या ठिकाणी अर्थ याचे कसे असतात, वेगवेगळे अर्थ असतात। कसे असतात, अर्थ याचे वेगवेगळे असतात, लक्षात या ठिकाणी। ते कशा प्रकारे बघा। या ठिकाणी कणव कणव शब्द बघा या ठिकाणी म्हणजे काय असतं, करुणा, पुढचा दया, नंतर काय कृपा, असे काही ठिकाणी वेगवेगळे शब्द येतात, लक्षात घ्या। काय असतात, कणवला काय म्हणतात, करुणा, दया, कृपा आणि काय माया, असे वेगवेगळे शब्द आहेत। नंतर काय कवन, या ठिकाणी काय करतो आपण एक्झाम मध्ये बऱ्यापैकी फसवत असतो, लक्षात या ठिकाणी। वरचं काय दिले कणव, खाली काय दिले कवन, कवन दिले बरं त्याच काय कोण, काय, कोणता, कवनचा असे काय त्या ठिकाणी शब्दाचे अर्थ येतात, लक्षात घ्या। तर पुढे पहा या ठिकाणी कनक, कनक म्हणजे काय, बऱ्याच वेळेस समानार्थी शब्द सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी विचारतात। सुवर्ण म्हणतात त्याला, काय नंतर कांचन येते, नंतर काय सोने, नंतर पुढे काय हिरण, हिरण्य, नंतर काय हेम, हेम, कांचन, सुवर्ण, सोने, असे काही वेगवेगळे शब्द या ठिकाणी येतात, लक्षात। ते सर्वात महत्वाचं म्हणजे काय, बऱ्यापैकी सुवर्ण, कांचन लक्षात राहतं, पण या ठिकाणी काय ते तुमचं हिरण्य शब्द आहे, या ठिकाणी काय होतं बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही, लक्षात. त्यामुळे तुम्ही हे हिरण्यावर या ठिकाणी फुल फोकस या ठिकाणी करणे गरजेचे आहे, लक्षात या ठिकाणी महत्वाचा आहे पॉईंट। पुन्हा कडक, कडक म्हणजे काय ठिकाणी बघा, टणक आला, लक्षात घ्या, महाग, कठोर आणि काय झाल, लक्षात घ्या। कडकला टणक माहितीये तुम्हाला, कठोर शब्द माहितीये, पण महाग शब्द माहितीये का कुणाला, कडक म्हणजे काय असतो, कडक म्हणजे काय असतो, म्हणजे महाग आहे माहितीये का, लक्षात घ्या। या ठिकाणी काय तुमच्या या ठिकाणी महाग शब्द आणि काय झाल, झाला शब्द या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण हा बऱ्याच पैकी आपल्या वाचनात जास्त येत नाही। टणक, कठोर आपल्याला कडकला माहितीये, पण महाग आणि झाल हे शब्द आपल्याला काय बऱ्यापैकी आपल्या वाचनात येत नसतात, लक्षात घ्या ठिकाणी। त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही फोकस करणे गरजेचे आहे, लक्षात घ्या। पुढं कटक, कटक म्हणजे काय बघा, संघ, हे बऱ्यापैकी असतात माहित आहे आपल्याला। या ठिकाणी मला अग्र दिलाय, कष्ट, यातना, नंतर कुठला एकमत, असे वेगवेगळे शब्द या ठिकाणी दिलेत, लागायचं या ठिकाणी। कट म्हणजे काय असं बघा, आग्रह शब्द दिलाय, आग्रह आपल्याला बऱ्यापैकी माहित नसतो, लक्षात, आग्रह सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात। कष्ट, नंतर कुठला यातना, कट म्हणजे यातना माहिती आहे बघा, एकमत, एकमत सुद्धा या ठिकाणी काय असतो, कट या शब्दाला या ठिकाणी काय तुमचा समानार्थी शब्द असेल, लक्षात घ्या या ठिकाणी। म्हणजे शब्द दिसायला बघा या ठिकाणी पूरक, कवन, कणव, कवन, कनक, कडक, हे काय एकसारखे दिसायला दिसतात, पण त्याचे अर्थ कसे आहेत या ठिकाणी वेगवेगळे अर्थ, लक्षात आहे। याच ठिकाणी काय करतो आपण, फसवतो आणि एक्झाम सुद्धा अशाच प्रकारे पेपर सेट करतात की आपण त्या ठिकाणी जाऊन फसावे, आपला टाइम वेस्ट त्या ठिकाणी जावा, आपण चुकावे त्या ठिकाणी। पुढे अजून काय असे शब्द आहेत बघा। या ठिकाणी अध्ययन, अध्ययन म्हणजे काय असतं बघा, या ठिकाणी बारीक सुद्धा बारीक बारीक ते बघणे गरजेचे। अध्ययन म्हणजे काय असतं बघा या ठिकाणी शिकणे, अध्यापन म्हणजे काय असते, शिकवणे। पुढे बघा अभिनय म्हणजे काय, हावभाव करणे असते, अभिनय म्हणजे काय असते, हावभाव, आणि अभिनव म्हणजे काय असतं या ठिकाणी नवीन असतं, लक्षात घ्या ठिकाणी। नंतर पुढचा पहा ठिकाणी अर्भक म्हणजे काय असते, मूल, नंतर अर्भक आणि का अभ्रक, अभ्रक म्हणजे काय असते, पारदर्शक पदार्थ असतो बघा। या ठिकाणी सुद्धा बारकाईने लक्ष देणे गरजेचे। अर्भक म्हणजे लहान म्हणजे काय मुलं असतं, नंतर अभ्रक म्हणजे काय, पारदर्शक पदार्थ असतो बघा या ठिकाणी। इथंच काय आपण बऱ्यापैकी फसतो। पुढे पहा इनाम म्हणजे काय असते, बक्षीस, पुढचं काय प्रामाणिक, काय असते प्रामाणिक, म्हणजे काय ते प्रामाणिक, असे शब्द या ठिकाणी असतात समानार्थी बघा। पुढं ग्रहला काय असते, घर असतं, लक्षात द्या। आणि ग्रह म्हणजे सूर्यमालेतील गोल सुद्धा असे येतात, लक्षात द्या। ग्रह हे असं या ठिकाणी आलं तर काय ते तुमचं घर देणे, बरोबर ऑप्शन चेक करणे, आणि ग्रह आलं तर काही ठिकाणी सूर्यमालेतील गोल असे ग्रह असतात बघा या ठिकाणी। असे तुम्हाला या ठिकाणी हे महत्वाचं आहे सुद्धा पॉईंट, तुम्हाला इथे फसवतात बघा। पुढे पहा या ठिकाणी सदन म्हणजे काय असते, श्रीमंत, सदन म्हणजे काय असते समानार्थी शब्द त्याला सदन, सदन, आणि सनद म्हणजे काय असतं बघा, काय असतात अधिकारपत्र, काय असतात अधिकारपत्र, सनद म्हणजे बघा तुम्ही कुठं कोर्टात किंवा कुठल्या कचेरीमध्ये ऐकलं असेल, सनद म्हणजे काय अधिकारपत्र असतात। सन म्हणजे काय असतो, तो वर्ष असतो, आणि येते का बघा सण, न आला म्हणजे कुठला आला, वर्ष आला,
या ठिकाणी सण न साला म्हणजे काय तुमचा उत्सव आला लक्षात घ्या. या ठिकाणी बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. याच्यातून तुम्हाला काय बऱ्याचपैकी फसवतात बघा. सुवास म्हणजे कुठला आला, चांगला वास आला, सुवास घेतो. आणि सुहास म्हणजे कुठला, सुहास म्हणजे हसतमुख असणार. लक्षात बारकाईने लक्ष द्या या ठिकाणी. संत म्हणजे काय असतं, साधू पुरुष असतो. संत म्हणजे काय, साधू पुरुष असतो. आणि संत म्हणजे काय, एकदम सावकाश गतीने चालणारा असतो. लक्षात संत आणि संत वेगवेगळे शब्द आहेत. उच्चार सारखेच निघतात पण त्याचे अर्थ काय ठिकाणी दिसायला सारखेच असतात, मग अर्थ काय तर भिन्न वेगळे असतात. लक्षात घ्या. इथेच आपण बऱ्यापैकी एक्झामला फसतो. पुढे पाय ठिकाणी स्वागत. स्वागत म्हणजे काय असते, स्वतःशीच काही ठिकाणी बोलणे असते. लक्षात घ्या. स्वागत काय करतो, आदर सत्कार असं आपण करत असतो. पुढे पाय ठिकाणी हार म्हणजे काय असते, हार म्हणजे काय असते, पराभव माळ सुद्धा असं म्हणतो. लक्षात घ्या. नंतर हारा म्हणजे काय येते, हारा म्हणजे मोठी टोपली येते. मोठी टोपल्याच काय म्हणतात, हारा असे शब्द आहे बघा. मातालाच काय म्हटलं जातं, आई असं म्हटलं जातं. आणि माथालाच काय म्हणतात, डोके मस्तक असं काय म्हटलं जातं बघा. पुढे पाच ठिकाणी अजून काही शब्द आहेत त्या ठिकाणी बघा. दुर्ग. दुर्गा या शब्दाला पाच ठिकाणी, दुर्ग म्हणजे काय, किल्ला असतो. आणि दुर्गा म्हणजे देवाचे नाव असते. मन म्हणजे काय असते, अंतकरण असते. मान म्हणजे काय असतो, आदर असतो. लक्षात. रांग म्हणजे काय असते, ओळ असते. राग म्हणजे काय असतो, या ठिकाणी अनुसारावर काय पण फसतो. नंतर काय, क्रोध. कष्ट म्हणजे काय असते, श्रम. अनल म्हणजे काय असते बघा, ठिकाणी अग्नी. आणि अनिल म्हणजे आलं तर काय, तुमचं वार आहेत. लक्षात. अनल म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, बऱ्यापैकी फसतो. अनल म्हणजे अग्नी. लक्षात द्या ठिकाणी. आणि अनिल म्हटलं तर काय ठिकाणी तुमचं येईल, वार आहे. लक्षात घ्या. दिसायला थोडी सारखेच असतात पण उच्चार निघताना पण अर्थ काय त्याचे वेगळे भिन्न आहेत बघा. पुढे पाय ठिकाणी सामुदायिक म्हणजे काय ठिकाणी सर्व लोकांचे असते. सामुदायिक म्हणजे सर्व लोकांचे. आणि सामायिक म्हणजे काय असते, दोघा तिघाचे मिळून असे असते. लक्षात घ्या. तर घट म्हणजे काय असते, भाडे असते. लक्षात. घट म्हणजे काय, भाडे. आणि घाट म्हणजे काय, घाट म्हणजे काय, डोंगरातील रस्ता असतो. लक्षात घ्या. पुढं पात्र म्हणजे काय असतो, योग्य असणे. आणि काष्ट म्हणजे काय, लाकूड असतो. लक्षात घ्या. पुढच्या पाय ठिकाणी चिक्कू. चिक्कू म्हणजे काय तुमच्या या ठिकाणी कंजूस असतो. लक्षात. आणि पुढं चिकू म्हणजे काय ठिकाणी फळ असतं. कधी चिक्कूला आपण काय म्हणतो या ठिकाणी चुकून जातो. लक्षात घ्या. पुढे गडी म्हणजे काय तुमचा बघ, गडी म्हणजे काय आला, कामगार पुरुष. आणि गडी, गडी म्हणजे कुठला आला, छोटा किल्ला येतो. केसरी सुद्धा बऱ्यापैकी काय करतो, आपल्याला फसवतो. अत्यंत महत्वाचं केसरी सुद्धा बाहेर. केसरी म्हणजे कुठला आला, सिंह आला. केशरी म्हणजे कुठला आला, रंगाचे नाव येतं. लक्षात घ्या. याच्यात आपण फसतो बऱ्यापैकी. नाथ म्हणजे कुठला आला, त्याला काय म्हणतात, मालक असं म्हणतात नाथला. आणि नाथ म्हणजे काय, मुलाची मुलगीची मुलगी असं ठिकाणी आहे. लक्षात घ्या. याचे काही आपण समानार्थी शब्द आहेत. लक्षात घ्या. जे अत्यंत महत्वाचे जे काय होते, शब्द दिसायला सारखेच असतात पण अर्थ त्याचे ठिकाणी वेगवेगळे असतात. यातच आपण काय फसतो. लक्षात घ्या. आणि पुढचा आपण पार्ट 2, 3 सुद्धा काही ठिकाणी लवकर चॅनलला टाकणार आहोत. ते तुम्ही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं आताच करून ठेवा, की जेणेकरून व्हिडिओ टाकतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.